नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता अश्विनला अर्जुन आणि सायलीने खूप समजावलेलं असतं. संपूर्ण सुभेदार किल्लेदार कुटुंबाने अश्विनला सांगितलेलं असतं की प्रियावरती डोळे बंद करून विश्वास ठेवू नकोस, आंधळेपणाने तिच्यावरती प्रेम करू नकोस, आजूबाजूला बघ आणि लोक काय बोलतायत ते ऐक. तिच्यावरती विश्वास आहे, प्रेम आहे, चांगली गोष्ट आहे, पण आंधळा विश्वास आणि आंधळं प्रेम हे माणसाला बर्बाद करून ठेवतं, असं इकडे सायली अर्जुनचं म्हणणं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, या बर्बादीपासून अश्विनला वाचवण्यासाठी इथे सायली अर्जुन अश्विनला समजावत असतात. अश्विनला म्हणत असतात की प्रियावरती इतका पण विश्वास ठेवू नको. प्रिया विश्वासघाती आहे. ज्या घराने तिला सांभाळलं, इतकं प्रेम दिलं, त्या घराला तिने उद्ध्वस्त केलं. पूर्णाजी, त्याचबरोबर रविराज काका, प्रतिमा आत्या आणि इथे कल्पना आणि प्रताप काका, याचबरोबर अस्मितासुद्धा, या सगळ्यांचा विश्वासघात प्रियाने केलेला असतो. त्यामुळे इथे आता अश्विनची अवस्थासुद्धा तशीच काहीशी होणार असते. तेव्हा इथे सायली म्हणत असते की अश्विन भाऊजी आपले हळवे आहेत, साधे भोळे आहेत. त्यांच्या या साधे भोळ्या स्वभावाचा प्रिया गैरफायदा घेते, हे आता सायलीला बरोबर माहिती असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, सायली म्हणत असते की प्रियाला कितीही त्रास होऊ दे, प्रियाचं काही होऊ दे, मला देणं घेणं नाही, पण अश्विन भाऊजींना तिच्यामुळे कुठल्याही पद्धतीचा त्रास होता कामा नये, असं सायलीला वाटत असतं. म्हणून अर्जुन सायली दोघेजणं त्याला समजावत असतात, पण अश्विन कुणाचं काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन एक वाक्य म्हणतो सायलीला की जाऊ दे सायली, इथे अश्विनला स्वतःला कळलं पाहिजे काय बरोबर काय चूक, प्रिया ही किती कारस्थानी आहे ना, हे जोपर्यंत अश्विनला कळत नाही तोपर्यंत त्याचे डोळे उघडणार नाही. आपण त्याला कितीही सावरण्याचा जरी प्रयत्न केला तरी तो आपल्याला चुकीचं ठरवेल, आपल्याला चुकीचं समजेल, पण प्रियावरचा विश्वास त्याचा होणार नाही. तेव्हा त्याला आता प्रियाबरोबर राहू दे. जेव्हा तो स्वतः एक्सपिरियन्स करेल ना प्रिया किती कारस्थानी आहे ते, तेव्हा तो खऱ्या चांगल्या रस्त्यावरती येईल, असं इकडे अर्जुन सायलीला म्हणतो. आणि तसंच काहीसं प्रेक्षकांनो आता अश्विनच्या बाबतीत घडणार आहे. प्रियाचा खरा कारस्थानी चेहरा लवकरच अश्विनच्या समोर येणार असतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता प्रियाने प्रेग्नेन्सीचं नाटक करण्याचा निर्णय घेतलेला असतो. तेव्हा प्रियाचा खोट्या प्रेग्नेन्सीचा डाव अश्विनच्या लक्षात आलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, जेव्हा इथे प्रियाचा कारस्थानी चेहरा अश्विनच्या लक्षात येतो, तेव्हा इथे अश्विन सायली आणि अर्जुनला जाऊन भेटतो आणि त्यांना प्रियाबद्दलचं सगळं सत्य सांगत त्यांची माफीसुद्धा मागतो. आणि इथे आता अश्विन सायली अर्जुनची प्रियाला धडा शिकवण्यामध्ये मदतसुद्धा करत असतो. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनला स्वतःला ठेच लागल्यानंतर तो इथे व्यवस्थित रस्त्याने चालायला शिकलेला असतो. आणि इथे अर्जुन म्हणाल्याप्रमाणे जेव्हा त्याला स्वतःला कळतं की प्रिया ही एक चांगली मुलगी नाही आहे, ती स्वार्थी आणि कपटी मुलगी आहे, हे जेव्हा अश्विनच्या लक्षात येतं, तेव्हा तो प्रियाची साथ सोडून अर्जुनला इथे आता मदत करण्याचा निर्णय घेतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं आतापर्यंत प्रियाने इतकी नाटकं केली, इतकं खोटं बोलली. ज्या मधुभाऊंनी लहानाचं मोठं केलं, तिला वाढवलं, शिक्षण पाणी दिलं, त्या मधुभाऊंवरती खोट्या खुनाचा आरोप करत त्यांना 1-1.5 वर्षासाठी जेलमध्ये पाठवलं. बरं, एवढंच नाही प्रेक्षकांनो, एवढं करून तिचं मन भरलं नाही. ती इथे सुभेदार आणि किल्लेदार यांच्याकडे जेव्हा राहत होती, तेव्हासुद्धा तिची काही ना काहीतरी कट कारस्थानं चालूच होती. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे प्रियाने पूर्णाजीला त्रास दिला, अस्मिताला त्रास दिला, अर्जुन सायलीला तर 1 मिनिटसुद्धा शांतपणे राहू दिलं नाही. त्या दोघांना तर वेगळं करण्याचा सुद्धा तिने प्रयत्न केला. इथे अस्मिताला पाडण्याचा प्रयत्न केला. कल्पना, प्रताप काका यांच्याजवळ तिने वाद घातला, त्यांना त्रास दिला.
आणि मग प्रेक्षकांनो प्रतिमा आत्याला तर चुकीच्या गोळ्या देऊन त्यांना वेडं करण्याचाच प्रयत्न केला. रविराज काका एवढे मोठे नावाजलेले वकील, त्यांनासुद्धा तिने मूर्खात काढलं, एका बापाला मूर्खात काढलं. आणि एवढं सगळं करूनसुद्धा इथे मधुभाऊंच्या विरोधामध्ये तब्बल 2-2.5 वर्ष ती खोटी साक्ष देत होती. हे सगळं सत्य उघडपणे समोर आलेलं असतं, पण तरीसुद्धा प्रेक्षकांनो इथे अश्विन कुणावरतीही विश्वास ठेवत नाही, फक्त आणि फक्त प्रियावरती विश्वास ठेवत असतो. पण त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अश्विनच्या काही गोष्टी समोर येत असतात. जेव्हा इथे प्रिया आणि नागराज दोघेजणं बोलत असतात तेव्हा अश्विन आल्यानंतर प्रिया गप्प बसत असते, नाहीतर म्हणत असते की तुला कळत नाही का, 2 माणसं बोलत असताना मध्ये यायचं नाही म्हणून. तेव्हा इथे आता अश्विन म्हणत असतो, तन्वी अगं मी तर तुझा नवरा आहे ना, मग मी आलो तर त्याच्यामध्ये काय झालं, आणि एवढं काय तुम्हाला दोघांना बोलायचं आहे की मी आल्यानंतर तुमचं बोलणं थांबलं. तेव्हा इथे छोट्या छोट्या गोष्टी पण अश्विन आता त्या नोट करत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता अश्विन आपल्यावरती लक्ष ठेवू नये, प्रियाला ही गोष्ट कळते. त्यानंतर प्रिया आपली नाटकं सुरूच ठेवते. जेव्हा इथे रविराज काका प्रतिमाला तिच्या गोळ्या देत असतात तेव्हा प्रिया म्हणत असते, बाबा माझ्याकडून चूक झाली होती, मी आईला चुकीच्या गोळ्या दिल्या ना, खरंच मला माफ करा. मला असं वाटलं होतं की आईची स्मृती परत येईल, मला कुठे माहिती होतं की त्या गोळ्यांनी आईचा मेंदू कमकुवत होतोय ते, तसं जर असतं तर मी तसं केलंच नसतं बाबा. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात, मला बाबा म्हणायचं नाही, आणि माझ्या प्रतिमापासून तू लांब राहायचा, अजिबात तिच्या जवळ यायचं नाही. आणि आतापर्यंत चुकीच्या गोळ्या देऊन तिला खूप वेडं करण्याचा प्रयत्न केलास, पण आता यापुढे जर तिच्या गोळ्या चुकीच्या दिल्या गेल्या किंवा तुझ्यामुळे तिला त्रास झाला ना, तर मी हे विसरून जाईन की तू कधीतरी माझी मुलगी होतीस. मी स्वतः पोलीस कंप्लेंट करेन आणि तुला जेलमध्ये टाकेन 1 मिनिटात. तेव्हा माझ्या बायकोपासून लांब राहायचं. पुन्हा जर तिला गोळ्या देण्याचा प्रयत्न केलास ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. आतापर्यंत माझी काळजी आणि प्रेम बघितलंस ना, यापुढे तू माझा राग बघशील, आणि मग माझा राग बघशील ना, तेव्हा स्वतःहून हे घर सोडून निघून जाशील. कळलं तुला? तेव्हा शिस्तीत राहायचं आणि ह्या गोळ्यांपासून आणि आमच्या आयुष्यापासून सुद्धा लांब व्हायचं. तुझ्यासारख्या मुलीची आम्हाला गरज नाही आहे. अजिबात प्रतिमाला गोळी द्यायची नाही. तेव्हा इथे आता प्रियाचं बोलणं आणि रविराज काकांचं बोलणं इथे अश्विन ऐकत असतो. तेव्हा अश्विनला कळतं की प्रियाने प्रतिमा आत्याला सुद्धा चुकीच्या गोळ्या दिलेल्या आहेत. हे तर अत्यंत चुकीचं आहे, हे बरोबर नाही आहे. तन्वी तू असं का केलंस, का तू प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या दिल्यास, असं इकडे अश्विन विचारत असतो. तेव्हा इथे प्रियाची बोलती आता बंदच होते. तेव्हा ती म्हणते, अश्विन अरे मला खरंच माहिती नव्हतं की ती चुकीची गोळी आहे. अरे मी तर आईला लवकर बरं वाटावं म्हणून ती गोळी देत होते ना. तेव्हा इथे अश्विन म्हणतो, अगं पण तन्वी ती गोळी चुकीची आहे हे तुला माहिती नव्हतं, पण मग ती गोळी तुला दिली कोणी, कुठल्या लोकांनी तुला सांगितलं की ही गोळी दिल्यानंतर प्रतिमा आत्या लवकर बरी होईल म्हणून, कुणी सांगितलं कोणी तुला की जाणून बुजून ती गोळी तू खरोखर देत होतीस. जर तुला माहिती नव्हतं ती गोळी चूक आहे की बरोबर, तर मग ती एका पेशंटला प्रतिमा आत्याला देणंसुद्धा चुकीचं आहे. ही गोष्ट तुझ्या लक्षात आली नाही का? अश्विन म्हणतो, बघितलंस ना रविराज काका किती घाबरला, किती चिडला. तुला म्हणाला की अजिबात गोळ्यांच्या आजूबाजूला फिरकायचं नाही. त्यांचा विश्वास नाही आहे तुझ्यावरती. तो अजूनही प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या देऊ शकतेस असा संशय आहे त्यांना तुझ्यावरती. तेव्हा तू अशी चुकीची का वागतेस, मला खरंच काही कळत नाही. म्हणजे तिकडे महिपतने तुला धमकी दिली मारण्याची म्हणून तू खोटी साक्ष दिलीस, मान्य आहे. अगं पण स्वतःच्या आईला इतकी भयानक गोळी देताना तुला काहीच कसं वाटलं नाही. हे बघ तन्वी, मी एक डॉक्टर आहे आणि मी तुला किती वेळा सांगितलं की प्रतिमा आत्याच्या गोळ्यांची पॉकेटं मला दाखव, त्यांचं प्रिस्क्रिप्शन मला दाखव, कुठल्या गोळ्या सुरू करण्यात आल्या ते मला कळू दे. पण तू मला ही गोष्ट कधीही सांगितली नाहीस. असं का केलंस तू तन्वी? का नाही सांगितलंस की प्रतिमा आत्याला चुकीच्या गोळ्या दिल्या जात होत्या? हे असं का केलंस तू? अश्विन थोडा आता प्रियावरती रागवलेला असतो आणि ही गोष्ट आता प्रियाच्या लक्षात आलेली असते. ती आपल्या नाटकाला सुरुवात करते. ती म्हणत असते, अश्विन तुला खरंच असं वाटतं का रे की तुझी तन्वी मुद्दामून कुणाला तरी त्रास देण्याचा प्रयत्न करेल?
असं खरंच तुला वाटलं? मी असं का करेन रे अश्विन, सांग ना. माझ्याच आईच्या बाबतीत मी असं का करेन? मला खरंच माहिती नव्हतं की ती चुकीची गोळी आहे. मी खरं बोलते अश्विन, माझ्यावरती विश्वास ठेव ना. प्रियाचं नाटक इथे पाहता अश्विन आता तिच्यावरती विश्वास ठेवणार असतो, पण पुन्हा तो बाजूला निघून जातो. तेव्हा इथे नागराज आणि प्रिया दोघेजणं बोलत बसलेले असतात. तेव्हा प्रिया म्हणत असते की नागराज काका, तो अश्विन आहे ना, त्याने माझ्यावरती संशय घेतला. तो मला म्हणत होता की आईला ज्या मी गोळ्या दिलेल्या आहेत ना, त्या मी जाणून बुजून तर दिलेल्या नाही आहेत. आणि जेव्हा मी त्याला सांगितलं की मी जाणून बुजून काही केलेलं नाही आहे, मी चुकून ती गोळी दिली, तर तो म्हणाला जर ती गोळी कसली आहे हेच तर तुला माहिती नाही, तर ती गोळी तू प्रतिमा आत्याला का दिलीस? कुणाच्या सांगण्यावरून दिलीस? हे सगळं तू मुद्दामून केलंस का तन्वी? रविराज काका आणि प्रतिमा आत्या दोघांचाही विश्वास उडालाय तुझ्यावरचा. कुणीही तुझ्यावरती आता विश्वास ठेवणार नाही. जे काही घडलं मधुभाऊंच्या बाबतीत ते तुझ्याकडून चुकून घडलं, हे मी मान्य करतो. पण प्रतिमा आत्याच्या बाबतीत तू इतकी मोठी चूक, हा हलगर्जीपणा तू का केलास? मला खरंच कळत नाही आहे. असं सुद्धा इकडे आता अश्विन तिला म्हणतो. ते सगळं ती आता नागराजला सांगत असते. तो म्हणतो की तू केलंस ते चुकीचं केलंस. आता मी काय करू? तो माझ्यावरती संशय घ्यायला लागला आहे. तेव्हा प्रिया म्हणते आता मला एक चाळ करावी लागणार आहे. मी प्रेग्नंट आहे असं सांगू का त्याला? खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करते, मग तो माझ्यावरती विश्वास ठेवेल ना, आणि मग माझ्यावरती संशयसुद्धा घेणार नाही. तसंच करू का मी काका? खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करू? तेव्हा इथे अश्विनने सगळं बोलणं ऐकलेलं असतं. अश्विन आता दाराच्या बाहेर उभा राहून सगळं बोलणं ऐकत असतो. जेव्हा प्रिया म्हणत असते मी एक काम करते ना, खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करते आणि अश्विनला पुन्हा माझ्या प्रेमात पाडते. त्याला माझ्या इथे जवळ करण्याचा प्रयत्न करते, कारण हल्ली त्याचं सुभेदारांच्या घरी जाणं खूपच जास्त वाढत चाललं आहे. म्हणजे जेव्हापासून त्याने माझ्यावरती संशय घेतला आहे तेव्हापासून तो सुभेदारांच्या घरी जायला लागला आहे. त्याने जर असंच चालू राहिलं तर ती सायली तर आहेच त्याचा ब्रेन वॉश करायला. अस्मिता, ती कल्पना, सगळेजणच आहेत त्याला समजवायला. तेव्हा काहीही झालं तरी अश्विन माझ्या हातातून जाता कामा नये. त्याला जर इथे अडवायचं असेल तर आता मला प्रेग्नन्सीचं नाटक केलं पाहिजे. नागराज म्हणतो वेडी आहेस का तू? तो डॉक्टर आहे, त्याला एका मिनिटात कळेल तू प्रेग्नेंट नाही आहेस ते. तेव्हा प्रिया म्हणते त्याला चेक करून कोण देणार आहे? मी अजिबात त्याला चेक करू देणार नाही आहे. मी त्याला फक्त सांगेन की मी प्रेग्नेंट आहे म्हणून. तो विश्वास बरोबर ठेवेल माझ्यावरती. आता हे कसं करायचं आहे, काय करायचं आहे, मी बरोबर करेन. तुम्ही नका काळजी करू. पण जर आता पुन्हा अश्विनला आपल्या पार्टीत घ्यायचं असेल तर त्याला इथे काही ना काहीतरी करून गुंडाळलं तर पाहिजेच. आणि इथे मी प्रेग्नेंट आहे जर त्याला कळलं तर तो लगेचच इथे पूर्णपणे वितळून जाईल, मला माहिती आहे ना. तेव्हा अश्विन आता मनामध्ये म्हणत असतो अच्छा, म्हणजे आता मी तिच्यावरती रागवलो आहे, चिडलो आहे, म्हणून मला मनवण्यासाठी ही खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करणार आहे आणि मला तिच्या टीममध्ये घेणार आहे. याचा अर्थ दादा वहिनी सगळेजण जे काही बोलत आहेत ते बरोबरच आहे. मी पण किती मूर्ख आहे, म्हणजे एका मुलीवरती विश्वास ठेवला. मला असं वाटलं सगळेजण चुकीचे असू शकतात तिच्या बाबतीत, पण सगळेच कसे काय चुकीचे असू शकतात? म्हणजे मी एका चुकीच्या मुलीवरती आंधळा विश्वास ठेवला हे अश्विनच्या लक्षात आलेलं असतं. जी मुलगी आईला स्वतःच्या चुकीच्या गोळ्या देऊ शकते, या घरामध्ये राहण्यासाठी आणि मला माझ्या कुटुंबापासून दूर करण्यासाठी जर इथे खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करू शकते, म्हणजे ही मुलगी काहीही करू शकते हे अश्विनला समजतं. आणि प्रेक्षकांनो, जोपर्यंत स्वतःला ठोकर लागत नाही तोपर्यंत आपले डोळे उघडत नाही. तसंच काहीसं आता अश्विनच्या बाबतीत होतं. अश्विन सरळ निघतो आणि सुभेदारांच्या घरी येतो, आपल्या घरी येतो आणि इथे अर्जुन त्याचबरोबर सायली दोघांचीही माफी मागतो आणि प्रियाबद्दलचं जे सत्य त्याला समजलेलं असतं ते सगळं सत्य तो अर्जुन आणि सायली यांना सांगतो. तेव्हा इथे अश्विन म्हणतो दादा मला माफ कर, वहिनी खरंच मला माफ कर. तुम्ही मला इतकं समजावलं तरीसुद्धा मी तुमचं ऐकलं नाही. मी इथे प्रिया आणि नागराज काका या दोघांचं बोलणं ऐकलं आणि ती आता खोट्या प्रेग्नेन्सीचं नाटक करणार आहे मला फसवण्यासाठी, हे सुद्धा मला समजलं आहे. तेव्हा आता इथून पुढे मी तुमच्याबरोबर आहे. प्रियाला एक्सपोज करण्यामध्ये मी तुमची मदत करेन, असं इथे अश्विन आता अर्जुनला म्हणतो.
तेव्हा इथे अर्जुनला खूप आनंद होतो की अश्विनचे डोळे उघडलेले असतात. प्रियाचा खरा चेहरा त्याच्या समोर आलेला असतो. नागराजबद्दल समजल्यानंतर इथे आता अर्जुन आणि सायलीची संशयाची सुई नागराजकडे वळलेली असते. त्यामुळे इथे नागराजचं नक्की काय चाललंय हे सुद्धा शोधून काढलं पाहिजे असं अर्जुन म्हणतो. तेव्हा अश्विन, सायली आणि अर्जुन तिघेजण मिळून प्रियाला सगळ्यांसमोर एक्सपोज करणार असतात आणि त्याचबरोबर प्रियाची रवानगी पुन्हा एकदा जेलमध्ये कशा पद्धतीने होईल याचा विचार करत असतात.